श्रीनिवास गोविंद श्री वेंकटेश गोविंद भक्तवत्सल गोविंद भागवत प्रिय गोविंद गोविंद हरि श्री बालाजी श्री बालाजी संस्थांतर्फे श्रावण मासानिमित्त सुरू झालेल्या प्रवचनमालेचा आजचा 4था दिवस, दिनांक 21/8/2026. आजचे प्रवचनकार सौ जान्हवी डगावकर यांच्या प्रवचनाचा विषय मानशौर्य पद्धती. त्यांनी कृपया आपले स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करते. प्रवचनकारांनी कृपया बालाजीच्या मूर्तीला हार अर्पण करावा ही विनंती. श्रीनिवास गोविंद श्री वेंकटेश गोविंद भक्तवत्सल गोविंद भागवत प्रिय गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण. आजच्या प्रवचनकारांचे पुष्पहाराने देवस्थानतर्फे सौ तेजश्री बोले हे स्वागत करतो. गोविंद नीलमेघ श्यामा गोविंद पुराण पुरुषा गोविंद श्रीनिवास गोविंद श्री वेंकटेश गोविंद भक्तवत्सल गोविंद भागवत प्रिय गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण सौ जान्हवी सुनील डगावकर यांनी BSc MA BEd या पदव्या प्राप्त केल्या आहेत. त्या राष्ट्रसेविका समिती यवतमाळ जिल्ह्याच्या बौद्धिक प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रसेविका समितीच्या रामायण प्रवचन उपक्रमात गेल्या 20 वर्षापासून त्या सातत्याने रामायणाचे निरूपण करीत आहेत. रामायणातील आदर्श मूल्ये, संस्कार आणि जीवनदृष्टी आपल्या ओघवत्या व प्रभावी वक्तृत्वातून श्रोतांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्या करतात. वाचनाची त्यांना विशेष आवड असून कीर्तन, भागवत, कथाकथन आणि प्रवचन यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. अध्यात्म, संस्कार आणि भारतीय संस्कृती यांचा प्रसार करण्यासाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीसोबतच प्रभावी वक्तृत्व आणि आध्यात्मिक विषयांची सोपी व रसाळ मांडणी हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य आहे. नुकत्याच झालेल्या श्लोकरंग अंत्याक्षरी स्पर्धेचे आयोजन व संयोजन तसेच उत्कृष्ट सूत्रसंचालन त्यांनी केले. त्यांनी त्यांच्या प्रवचनाला सुरुवात करावी ही विनंती. त्यांच्या प्रवचनाचा विषय आहे मानशौर्य पद्धती. बरं बोलले की घाबरले. थँक्यू. बरीच जुनी. सजयति सिंदूरवदनो देवो यत्पादपङ्कज स्मरणं वासरमणिरिव तमसा राशिन्नाशयति विघ्नानां. श्री गणेशाला वंदन. बालाजी मंदिराची आराध्य दैवत श्री बालाजी महाराजांना वंदन, भगवतीला वंदन आणि शिवशंकरांना नमस्कार करते. सभागृहात उपस्थित सगळ्या ज्येष्ठांना मनापासून वंदन आणि श्री बालाजी संस्थांचे आधीच आभार मानते, कारण सलग 3ऱ्या वर्षीही या प्रतिष्ठित श्रावण मास व्याख्यानमालेत मला बोलण्याची संधी दिली, अभ्यासाची संधी दिली. त्यानंतर श्री भर्तृहरी महाराजांचा आशीर्वाद, कारण त्यांनी आपल्याला हा विषय आपण वाचावा यासाठी त्यांचे आशीर्वाद घेते. आणि श्री स्वानंद दादा कुंड ज्यांच्या यूट्यूबच्या ज्या 15-15, 20-20 मिनिटाच्या ज्या क्लिप्स आहेत त्यामुळे माझ्या
सखीला, जिचं संस्कृतचं ज्ञान व्याकरणाच्या दृष्टीने नाही आहे, तिला फायदा होणं फार गरजेचं होतं. मला त्या लिव्सचा खूप फायदा झाला. असे स्वानंद दादांचे आभार मानून मी या कार्यक्रमाला सुरुवात करते. भागवतामध्ये एक श्लोक आहे. या श्लोकाचा पुनरावृत्ती कदाचित रोजही होऊ शकते, आज वर्णातच आहे. एक श्लोक आहे, सृष्टा पुराणी विविधानि जयात्मशक्या वृक्षान सरिसुप पशून खगदंग मत्स्या तैतैर्यतृष्ट हृदयं पुरुषं विधाय ब्रह्मावलोक तृष्णं उदमापदेह. भगवंतांनी आपल्या शक्तीने या सृष्टीची रचना केली. या सृष्टीत काय काय तयार केलं त्यांनी, किती प्रकारचे सगळे तयार केले. तर वृक्षां सरीसुप पशून खग दंग मत्स्यान म्हणजे वृक्ष, खग म्हणजे आकाशात उडणारे, पाण्यात राहणारे, सरपटणारे, असे सगळे त्यांनी तयार केले. आणि सगळ्यांकडे पाहिलं असतं आणि विचार करतात भगवंत की ह्या एकालाही माझ्या धामापर्यंत येण्याची का बरं इच्छा होत नाहीये किंवा जाणून नाही घेत आहे की माझी निर्मिती का झाली आहे, या परमात्म्याने मला का पृथ्वीवर आणलंय. आणि जेव्हा आपल्याला कालपासून हिशोब सगळ्यांना पाठ झालाय, म्हणजे प्रेक्षकांना जर विचारलं की किती योनी झाल्यानंतर आपली रचना झाली, तर 83,99,999 आणि मग आपल्याला निर्माण केलं. आपल्यानंतर अजून श्रेष्ठ ज्येष्ठ प्रतिकृती निर्माण झालेली नाही. कदाचित होऊ शकते पण अजूनपर्यंत नाही. मग या सगळ्यांमध्ये भगवंताला एक समान गुण दिसला, आहार, निद्रा, बळी आणि मैत्री, हे चारही गुण. पण दिसलं की अरे विवेक, याच्यामध्ये विवेक आहे, म्हणजे काही हा सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. आणि विवेकाचा संबंध जेव्हा येतो तेव्हा नीती आणि विवेक अगदी एका नाण्याचे दोन पैलू म्हटलं तरी चालेल. नीतिशास्त्र म्हणजेच विवेकाचं शास्त्र. आपल्याला ध्रुव बाळाची गोष्ट माहित आहे ना. ध्रुव बाळाला 2 आया होत्या, उत्तानपाद राजाला 2 आया. एक कोण होती, सुनीती, आणि दुसरी सुरुची. आवडती कोण होती, सुनीती. आपले नावडती कोण होती, माफ करा, सुरुची. आणि नावडती कोण होती, सुनीती. कारण आचरणाला अत्यंत कठीण, रोजच्या आचरणात सुनीती आचरण करणं कुणासाठी पण फार कठीण आहे. आणि महाराज भर्तृहरींनी विचार केला की या 4च्या पलीकडे 5वा विवेक आहे जर मनुष्यामध्ये, तर त्यांनी आपलं जीवन उन्नत का ना करावं, अजून उन्नत करावं. आणि ही कळकळ त्यांना आपल्याबद्दल जाणवली आणि मग त्यांनी शास्त्र लिहिले. आपण त्यांना शतकत्रयी म्हणतो. आपल्याला अभ्यासाला विषय दिलेला आहे नीतिशास्त्र. आता नीतिशास्त्रामध्ये विवेकाचा आणि नीतिशास्त्राचा संबंध आपल्याला माहित आहे. या जगात जे सगळं दिसतं ते काय वास्तव आहे, आपण एकमेकांना पाहतो आहे, वास्तव आहे. पण याच्या पलीकडे जेव्हा जातो तेव्हा तो विवेक सुरू होतो. आता 8:30 पर्यंत मला बोलायचं आहे. कदाचित 8:15 कोणाला खूप जांभळी आली झोपची आणि वाटलं झोपावं. छान सतरंजी टाकलेली आहे, कोणी येऊन झोपेल का, नाही झोपणार. हा विवेक आहे, हे जे भान आहे. आणि हाच विचार केला की एखादा पुत्र धावत आला, इतकी सुंदर रांगोळी काढली आहे, त्याला काय माहिती की सुंदर रांगोळी मोडायची नाही आहे, ही शोभनासाठी ठेवली आहे. गटारीतून आला, धावत आला आणि तिथेच लोळला. हा त्याच्यामध्ये विवेक नाहीये. म्हणजे आपण या पशुपेक्षांपेक्षा कसं वेगळं आहोत. रस्त्यात बसून नाही खाणार आपण, बसमध्ये बसलो, एखादा म्हातारा माणूस उभा आहे, आपण पटकन उभं राहतो. या छोट्या छोट्या गोष्टी विवेकाला या दर्शवतात. असे कितीतरी उदाहरण आपल्याला देतात की हा आता मग विवेक जर आहे तर इतकं लिहिण्याचं कारण काय असेल. भर्तृहरींनी विचार केला असावा की असलेला विवेक वृद्धिंगत व्हावा, अजून स्थिर व्हावा, अजून बळकट व्हावा. आणि हरवला असेल कोणाचा विवेक होऊ शकते,
जर आपल्यामध्ये विवेक आहे, जर आपल्याला बनवणाऱ्या परमेश्वराच्याच हे लक्षात आलं आहे की हा बाकीच्यांपेक्षा वेगळा विवेक आहे, तो जर काही कारणाने हरवलेला असेल, तर हे भर्तृहरींचे उदाहरण दृष्टांत आठवून वाचवून त्याला प्रस्थापित करावं परत, ही कळकळ त्यांच्या मनात असावी. म्हणून त्यांनी नीतिशास्त्र हे एवढं मोठं आपल्यासाठी जणू काही बक्षीस दिलं आहे. बरं, आपल्याला भरभरून देतात पण आग्रह करत नाही, घ्याच कराच. हे मी असं असं सांगितलंय, तुम्हाला काय हवं ते घ्या, नसेल हवं ठीक आहे, असा आग्रही त्यांचा नाही आहे, पण त्यांची इच्छा आहे की यातनं काहीतरी घ्यावं. आता जी उदाहरणं दिली आहेत आपल्याला आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं आणि ते खरंच आहे ना. उदाहरणं कशी दिली आहे? पशु पक्षी, निर्जीव, एक आजच्या श्लोकातील एक सूर्यमण्याचं उदाहरण दिलं आहे, निर्जीवांचं उदाहरण दिलं आहे, झाडांचं दिलं आहे, पंचतंत्र मधल्या किंवा इसापनीतीतल्या गोष्टी आपल्याला त्या सांगून जातात. हो ना, तो एक माकड असतं, त्याची मगराशी मैत्री होते आणि माकड म्हणतं की माझ्याकडे जेवायला येशील का रे मगरा. फळं देतो तो आणि तो मगर ते फळं घेऊन पाण्यात जातो नदीत आणि आपल्या बायकोला ते खायला देतो. बायको म्हणते बापरे, जो मित्र तुम्हाला इतके गोड गोड फळं देतो त्याचं हृदय किती गोड असेल. तुम्ही त्याचं हृदय घेऊला. मित्रभाव विसरला, वापस आला आणि मगर म्हणतो माकडाला की माझ्याकडे येतो का जेवायला. इतका विश्वास मित्रावर बसला, मगराच्या पाठीवर जायला लागला आणि आता मगर म्हणतो मित्र आहे, थोडस वाटलं काहीतरी, तुला मी कशासाठी नेतोय माहित आहे का? मी तुला यासाठी नेतोय की मला माझ्या बायकोला तुझं काळीज खायचं आहे. आता धोक्यात आला जीव आणि आता तो म्हणतो अरे असं आहे का, मला आधीच का नाही सांगितलं, मी काळीज काही घेऊन नाही फिरत, माझं काळीज झाडावर असतं. हे त्याला सुचलं म्हणून, म्हणजे हे सुचवलंही नीतिशास्त्रवाल्यांनी, पंचतंत्रवाल्यांनी आणि त्याच्यातला धोका पण त्यांनीच आपल्याला सांगितला. असे छोटे 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 कितीतरी उदाहरण आहे. बुडबुड घागरीचं काय उदाहरण आहे? मांजर सगळ्यात खोटी आहे, बाकी मोठे मोठे प्राणी त्या पालथ्या घागऱ्यावर उभे राहिले हत्तीसारखा आणि म्हणतात बुडबुड घागरे, मी खीर खाल्ली असेल तर घागर ओढून जाईल, तरी घागर बुडली नाहीये का? सत्य जिथे असते तिथे स्थिरता आलेली असते, चलबिचल नसते. एवढीशी मनीमाऊ घाबरली, पडते की काय एवढीशी मनीमाऊ त्या घागरीवर उभी राहू शकते नाही. हे या नीतिशास्त्रातनं नीतीच्या या गोष्टी आपल्याला असं छोट्या छोट्या गोष्टी सांगतात. कशासाठी? आपलं आयुष्य समृद्ध व्हावं. केवळ आपल्यासाठी का नाही, आपल्यासाठी नाही, आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि आपल्या राष्ट्रासाठी काहीतरी ध्येय ठरलेलं असावं. त्यानुसार आपलं रोजचं जीवन, दैनंदिन जीवन कालपेक्षा माझ्यामध्ये किती फरक आलाय का, मी प्रयत्न करते का, तसा आपला अभ्यास करायला भर्तृहरी आपल्याला भाग पाडतात. आता आजच्या श्लोकांना सुरुवात करूया. 10 श्लोकांचा अभ्यास मी करून आली आहे. 11वा जर आला तर मी काही सांगू शकणार नाही त्याच्यात, पण एक सांगते. पहिला श्लोक सांगितलाय की मनुष्य प्राणी हा आपल्या प्रकृती धर्म सोडत नाही. कोणता? विवेकी. प्रत्येक ठिकाणी विवेकी लक्षात ठेवायचा. आपण 83,99,999 पैकी नाही, आपण श्रेष्ठ 84 लक्ष वाले आहोत. म्हणजे आपण कोण आहोत? आपण विवेकी आहोत. त्यामुळे या पूर्ण व्याख्यानमालेत जे सांगितलंय ते विवेकी माणसासाठीच सांगितलंय. त्यामुळे विवेकी माणूस काय, म्हणजे विवेकी माणूस प्रकृती धर्म त्याचा जो असतो तो सोडत नाही. काय सांगितलंय? प्रकृती धर्म आणि मान शौर्य म्हणजे काय? मला जे 10 श्लोक दिले आहेत त्या श्लोकांचं नाव आहे मान शौर्य पद्धत. 3रा अध्याय असावा किंवा ही 3री पद्धत आहे. मान म्हणजे काय? आत्मसन्मान, स्वाभिमान, अभिमान, याला आपण मान म्हणतो. मग आपल्याकडे हिंदीन, शरणागती किंवा तू देईल तर मी खाईल बाबा, तुझी कृपा, कोणावर अवलंबून असं आपल्याकडे अभिप्रेतच नाहीये. आपली संस्कृतीत इतकं दिनहीन वाणं राहायला सांगत नाही. माणसाने सुखी व्हावं पण आपल्या शर्तीवर,
तो मला सुखी करेल, तो मला आनंद देईल, तरच मी सुखी होईल नव्हे. माझ्यामध्ये इतकं सामर्थ्य हवं की मी माझ्या सुख मी मला स्वतःला आनंदित ठेवूच शकले पाहिजे, मी झालीच पाहिजे. कोणावर अवलंबून माझं सुख कधीही नसावं, एवढं सामर्थ्य स्वतःमध्ये निर्माण करायचं आहे. त्यांनी माझी स्तुती केली तरच मला आनंद होईल, मला काही बोलली तर मी दुःख होईल नव्हे. या पार निघण्यासाठी मानशौर्य आहे. आणि मानशौर्याचं एक छान उदाहरण आपण देतो. उदाहरणापेक्षा की शौर्य करून मान मिळवायचा आहे. तुम्ही शौर्य दाखवा तेव्हा तुम्हाला तो मान आपोआप मिळेल. आणि आपल्या महाराज भर्तृहरींनी स्वाभिमान अभिमान याचा फार गौरव केला आहे. आणि या दृष्टांतासाठी फार सुंदर त्यांनी दृष्टांत दिला. सिद्धांत सांगतात श्लोकांमध्ये, कैक श्लोकांमध्ये, प्रत्येक श्लोकात असा आहे नाही, सिद्धांत सांगतात दृष्टांत देतात, सिद्धांत सांगतात दृष्टांत देतात. आता हा इथे सिद्धांत काय सांगितलाय? प्रकृती धर्म जो स्वाभिमानी मानी मनुष्य आहे तो आपला प्रकृती धर्म सोडत नाही, हा झाला सिद्धांत. मग त्याच्यासाठी दृष्टांत लागेल ना. आपल्या सर्वसामान्यांना कळायसाठी काय दृष्टांत दिलाय? वाघाचा दृष्टांत दिलाय. वाघाबद्दल सांगितलंय की तो कसा आहे? क्षुत्क्षाम गोपी, म्हणजे अत्यंत त्याला भूक लागली आहे, भुकेने तो क्षीण झाला आहे. जरा वृषोपी, जरा म्हणजे म्हातारपण, कृश झाला आहे, म्हातारपणामुळे कृश झाला आहे, शिथिल झाला आहे, थकला आहे, जर्जर झाला आहे, विपन्न दशा आहे, आपन्न दशा आहे, अशी दशा आहे की आता तो मरेल देखील. डोळ्यासमोर एक वाघ आणा. असा एक वेळ बब्बर शेर होता, त्याच्या डरकाळीने अख्खं जंगल दणाणून जात होतं. असा वाघ आता कसा झाला आहे? अगदी चुपचाप लोभी, म्हणजे अक्षरशः तो जरा म्हणजे अनेक प्रकारचे आजारही असतील, तो उल्लेख नाही येते आजार शब्दाचा, पण म्हातारा झाला आहे. इथून इथे जाण्याचं पण त्याच्यामध्ये सामर्थ्य नाही, इतका थकलाय तो. पण असा वाघ गवत खाईल का? नाही. कितीही म्हातारा झाला, आपला प्रकृती धर्म वाघ कधीही सोडणार नाही, तो कधीही गवत खाणार नाही. मग काय खाईल? त्याची या अवस्थेत देखील त्याची जी इच्छा आहे, त्यांनी जे तरुणपणात केलंय तो आता तसंच करेल. काय? एखादा मदमस्त हत्ती आला समोरून, तो त्याच्यावर झेप घेण्याची इच्छा आहे, त्याचे गंडस्थल फोडून त्याच्यातलं मांस खाण्याची त्याची इच्छा आहे. म्हणजे स्वाभिमानी मनुष्य कितीही संकट आले, विपन्न दशा आली, तरी पण आपला प्रकृती धर्म सोडणार नाही. खाईन तर तुपाशी, नाही तो उपाशी. पण तूप कोणाकडनं उधार घेणार नाही, मागणार नाही. मी माझ्या स्वतःच्या सामर्थ्यावर जे मला मिळवायचं ते असंही नाही की असेल हरी तर देईल फाटल्यावरी, असंही त्याला मान्य नाही. आणि त्यानंतर याच्यात वामन पंडितांच्या जे नोट्स आम्हाला मिळाले ना, त्याच्यात वामन पंडितांची समसूत्री श्लोक त्यांनी दिलेला आहे. ऐसा ही मृगराज जीर्ण तृण तो भक्षीलही काय, तो काय तृण भक्षेल का? अशा प्रकारे हा पहिला श्लोकाचं इथे सुंदर वर्णन केलंय. या ठिकाणी चातक पक्षाचा जर आपण दृष्टांत घेतला तरी थोडासा तो बसतो. असं ऐकलंय चातकाबद्दल की तो स्वाती नक्षत्राचंच पाणी पितो, एरवी पित नाही. एक नदी आहे, नदीमध्ये एक ऋषी मुनी अर्घ्य करतात. ती नदी कोणती? गंगा आहे. गंगा पापम शशित, आपण गंगेला काय म्हणतात? पाप हरण करणे. याच्यामध्ये ते स्वामी आपले ऋषी उभे आहेत, हातामध्ये अर्घ्यासाठी पाणी घेतलं आहे. आणि त्यांच्या ओंजळीमध्ये उडणारा चातक पक्षी अवचित पडतो. मरणार आहे तो, इतका तान्हेला झालाय, आता तो मरणार आहे. ऋषी म्हणतात तुला मी हळूच तर खाली सोडतो बाबा. अरे पाणी पी, तू गंगेत आहे, मी गंगेत आहे, मरताना गंगा तोंडात जावी. तो म्हणतो नाही, धरणीवर पडलेलं पाणी नाही पिणार मी चातक आहे, तर स्वाती नक्षत्राला पाणी पिईल, आकाशातला आग करून पिईल नाही, तर झाडांमधले जे असे आपोआप द्रोण तयार होतात त्या द्रोणांचं पाणी मी पिईल. हा चातक पक्षी हा साधारण
झाडांच्या वरती तो असतो, तो खाली येत नाही, त्याच्यावर मी खालचं पाणी पिणार नाही. म्हणजे प्रकृती धर्माला मी मरण मला पत्करेल मी, पण मी असं पाणी पिणार आहे. जसं हा वाघ इकडे म्हणतोय की मी इतका जर्जर झालाय तरी मी गवत खाणार नाही, मरण पत्करेल, असा हा त्यांचा प्रकृती धर्म आहे. त्यानंतर दुसरं हे उदाहरण सिंहाचंच दिलंय. या दुसऱ्या उदाहरणामध्ये दिलंय एक कुत्रा डोळ्यासमोर आणा. कुत्र्याला एक हाडूक सापडलं रस्त्यात आणि त्याला आनंद झाला. त्याला काही मांसही नाहीये बरं, एवढंच कुठेतरी मांस आहे. रस्त्याच्या धुळीने ते बरबटलंय पूर्ण, त्याला काही हे नाही, तरी पण त्याची लालसा आहे त्याच्यामध्ये. त्याने ते उचललं, चघळायला लागला. चघळता चघळता त्याने त्याची भूक मिटणार नाही आहे, पण आवडच क्षुद्र, त्याच्यामुळे त्याच्यात त्याला आनंद आहे. आता परवा साधी त्यांनी ह्याच उदाहरणाच्या संबंधित छान सांगितलं आपल्याला की त्या हाडाने त्याच्या दातांना जखमा होतात आहे, तेच रक्त तो पितोय. ह्या श्लोकामध्ये तो उल्लेख नाहीये, तरी त्याला वाटतं या हाडकात ते रक्त येतंय, त्याची इतकी क्षुद्र आवड आहे. आणि आता दुसरं उदाहरण देतात आपल्याला यावेळेस की सत्वानुरूपम, कसं आपल्याला सामर्थ्याला शोभेल असेच कोण काम करतात? स्वाभिमानी लोक आपल्या सामर्थ्याला सत्वानुरूपम शब्द वापरला इथे म्हणतो श्री महाराज गुरुद्वारेने की आता कुत्र झालं, आता एक वाघ डोळ्यासमोर आणा, मस्त जंगलात पडलाय. कल्पना करा, त्याच्या आरसट्यात शब्द माहित आहे की नाही माहित नाही तुम्हाला, आरसट्यात शब्द आहे की त्याने एक झेप जरी मारली तरी त्याला एखादा जंबूक किंवा कोल्हा सापडू शकतो. इतक्या जवळ त्याच्या कोल्हे फिरतात आहे. एखादा ससाही असू शकतो, श्लोकात सस्याचं नाव नाही पण कोल्ह्याचं नाव आहे. सहज त्याच्या अवतीभोवती त्यांनी जरी असं केलं तरी तो घाबरून एखादा त्याच्या जवळ येऊ शकतो. आपल्या हाताच्या एवढूच्या क्रियेने तो त्या सस्याला किंवा त्या जंबुकाला कोल्ह्याला मारू शकतो, पण तो मारत नाही. का नाही मारत? स्वाभिमानी आहे. मला काय करायचंय, मी उठेल आणि मी हत्तीवरच वार करेन, मला असं तसं नकोय. माझं जे बळ आहे म्हणजे कमी पराक्रम करून सहजासहजी मिळणाऱ्या गोष्टी स्वाभिमानी लोकांना कमी म्हणायच्या म्हणतात. मग इथे भरतोरे आपल्याला म्हणतात असं तुमचं कुठे होतंय का? असं होत असेल, जर तुम्ही पराक्रमी आहात मग का बरं थोड्या थोड्या गोष्टींमध्ये समाधान मानताय? आहे ना तुमच्यामध्ये कर्तृत्व, करा ना. मग आपल्याला हिंमत देतात असं मला वाटतं. एक उदाहरण देते मी इथे तुम्हाला की राम युद्ध सुरू आहे आणि आता आजचा दिवस असा आहे की रामाने जर रावणाला एक बाण मारला तरी रावण मरून पडणार आहे. अगदी इतका तो गलित गात्र थकला आहे, विरक्त झाला आहे, त्याच्यात मुकुट उडून गेला आहे, हातामध्ये अस्त्र नाहीये, शस्त्र नाहीये, मूर्छित अवस्थेत तो त्या रणांगणात पडलाय. आणि आता एक जरी बाण रामाने मारला तरी तो मरणार आहे. तरी राम काय म्हणतात, जा घरी जा, अशाला नाही मारून मी, चांगला शस्त्र शस्त्र घेऊन सज्ज हो, मग माझ्यासमोर उत्साहाशी आहे, मग मी तुला मारेन. रावण खाली मान घालून गेला आहे. म्हणजे सत्वानुरूपम, सामर्थ्याला साजेश्व काम. मग आपण वाघ पण नाही, आपण राम पण नाही, मग आपल्या सामर्थ्याला साजेचं काम का नाही करू आपण? भरतोरी आपल्याला प्रेमाचा सल्ला देतात आहे किंवा आपल्याला सांगून ठेवतात आहे की तुम्ही हे पहा, तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला हे सगळं करता आलं तर त्यांनाच आनंद होणार आहे. त्याच्यामुळे आपलं जीवन उन्नत करण्यासाठी, अजून प्रभावी करण्यासाठी, एक ध्येयाकडे जाण्यासाठी ह्या गोष्टी फार आवश्यक आहे असं भरतुहरींना वाटतं. आणि आता तिसरा श्लोकाकडे वळू आपण की या श्लोकात आपण असं पण म्हणू शकतो की कमी श्रम करायचे आणि मग काय म्हणतो आपण, त्याचं मोठेपण आपल्याकडे घ्यायचं, असंही आपण समाजात पाहतो. थोडस करायचं आणि मग मंचावर बसायला मिळतंय का? हे स्वाभिमानी माणूस हे करूच नाही शकत. जो खरा स्वाभिमानी आहे, माझा पुढे सत्कार होतोय का,
मला कुठे काही पुढे फीत वगैरे कापायला मिळते का? कर्तृत्व कमी करायचं. पण हे स्वाभिमानी माणूस असं करूच नाही. म्हणजे कोणाचा स्वाभिमानी माणूस भर्तृहरींनी जो आपल्याला दिला आहे तो असं करू शकणार नाही, असं भर्तृहरींचं मत आहे. त्यानंतर पुढचा श्लोक घेऊया आपण. पुढचा श्लोक आहे की परत तुम्हाला थोडस मी याच सिनेमा सारखंच करते की डोळ्यासमोर चित्र आणा. एक कुत्रा आहे कोणाकडे, पाळलेला कुत्रा, त्याला लागली भूक. आता त्याला भूक लागली, काय करतो तो? लाळघाटेपणा जो शब्द आहे तो तसा करतो. काय सुंदर सुंदर शब्द वापरले वगैरे त्याच्यासाठी की तो कसा करतोय. एक शब्द दिलाय लांगुल चालनम. म्हणजे काय? लांगुल म्हणजे शेपूट, शेपटी हलवणं. आपण पाहतो हा प्रयोग, त्याचा उल्लेख आपल्याला इथे करायचा नाही, या व्यासपीठावर अजिबात करायचा नाहीये. लांगुल चालनम म्हटलं की आपण इथे सगळे प्रबुद्ध बसले आहात, सगळ्यांच्या लक्षात आहे की लांगुल चालनम म्हणजे काय. तर तो तसा करतो. तो कसा करतो? तो हा काय काय तो करतो. तो एक तर लाळ घालतो, आधी पुच्छ हलवतो, पायावर लोळण घेतो, स्वाभिमान शून्य लक्षण सगळे. भर्तृहरी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय घ्यायचं ते ठरवतं. असं पण आहे ना असं पण आहे. स्वाभिमानी माणूस असं करणार नाही. तुम्ही जर स्वाभिमानी आहे तर तुम्ही असं नका करू, तुम्ही असं करा, असं आपल्याला वारंवार सांगत ते. आता तो काय करतो? आपला भूमीवर लोळतो है ना, शेपूट हलवतो, नंतर पडून राहतो आणि आपलं पोट दाखवतो मालकाला. पालथा पडतो, पोट दाखवतो की मी किती उपाशी आहे. मला कोणाला सगळं कोणाजवळ करतो तो? हा त्याला पिंड देणारा, म्हणजे त्याला अन्न देणारा जो आहे पिंडदस्त, त्याला त्याच्यासाठी सगळं करतो. हे त्याच्यात कसं आहे? लाळगोटेपणा आहे. आणि अशा वेळेस जर त्याला त्याची जेवायची वेळ झाली आहे, जर मालकाने ठरवलं जा बॉल घेऊन ये, तरी जाईल तो. आणि इंग्लिशमध्ये बोलावं लागतं अशा कुत्र्याशी, असं ऐकलं, गो कम वगैरे, सीट डाऊन असं काहीतरी करावं लागतं, हो ना. तर त्याला जर असं सांगितलं तर तसा देखील करेल. कशासाठी? त्याला भूक लागली आहे, म्हणजे असं करताना त्याला काहीही वाटणार नाही. आणि डोळ्यासमोर परत एक सुंदर हत्ती आण, त्याचा माहूत सगळं त्याला स्वच्छ केलं आणि त्याचं जे खाद्य पदार्थ आहे ते छान मिक्स केलं, त्याचे गोळे केले आणि म्हटलं खारे दादा, खारे बाबा, खारे सख्या, खारे यारा, खारे दोस्ता. पण नाही खातो, अशी तोंड करून टाकतो. किती मनवावं लागतं याच्यासाठी. शब्द दिला आहे की चाटू शतैश्च, म्हणजे 100 जरी त्यांनी त्या म्हटलं ना की अरे खारे दादा, खारे बाप्पा, बाप्पा माझ्या बाप्पा खा रे आता, अरे बाबा खा रे, दोस्ता माझ्या देवा खा रे. मग त्याला तो मनवतो. काय म्हणतो? आपल्याला बाहेर जायचंय, तुला धुळीत खेळायचंय ना, पाण्यात खेळायचंय ना, चल मग लवकर खा, पटकन खातो, अटक लवकर. पण ते महाराज खात नाही. आणि इकडे कुत्रा 10 प्रकारचे नाटकं करतो मालकासमोर खाण्यासाठी, खाण्याचा पदार्थ मिळण्यासाठी, तरी पण मालक लवकर देतो की नाही, काम त्याच्याकडे तरसतो की काय, असा प्रकारचं सांगितलंय या ठिकाणी. गोपाळकृष्णाची आठवण येते आपल्याला. वाटीमध्ये दूध घेऊन यशोदा माता फिरते, दूध पियो मोरे गोविंद लाला, गोपाल लाला. तरी हे महाराज दूध प्यायला तयार नाही आहे. तर तू खायबा साखर लोणी, माझी या बाळा तू खायबा साखर लोणी. किंवा आता मी तू रुसला का कृष्णा, आता मी बलराम दादाला दाखवीन, रुसू नको कृष्णा, ये पैस ताटी, ये पैस पाटी, काढी ते तुझला मी रांगोळी मोठी, पण बाबा 2 घास खा राजा. हे असे उदाहरण आपल्याला भर्तृहरी देतात आहे. त्यानंतरच आपल्याला आहे चोवीसावा, माझ्या नोट्स प्रमाणे 24वा जो श्लोक येतो या मानधैर्य मधला, तो आहे याच्यात वामन पंडितांचा जो श्लोक आहे, उपजणे मरणे न चुके नरा.
है ना? उपजणे मरणे न चुके नरा फिरत नित्य असे भव भोवरा उपजला करी तोची आला गमे कुल सन्मती ती जास्त व घे रमे. म्हणजे याचा अर्थ आहे की नियमच आहे प्रकृतीचा. भगवंताने आपल्याला दुसऱ्या अध्यायात सांगितलं गीतेच्या, हो की नाही, की जातस्यहि ध्रुव मृत्यू ध्रुवे जन्म मृतस्य च. जो जन्माला आला आहे तो मरणार आहे आणि जो मेला आहे तो जन्माला आहे मुक्त होणार आहे भाग्यवान. पण गीतेत सांगितलंय, भगवंताच्या तोंडी दुसऱ्या अध्यायात श्लोक दिला आहे की जातस्यहि ध्रुव मृत्यू ध्रुवे जन्म मृतस्य च. म्हणजे याचा अर्थ काय की आलेला जाणार, गेलेला परत येणार, हो ना. मग भरकवरीने काय सांगायचंय, त्यांना काय माहिती नाही, त्यांना खूप पुढचं सांगायचं. त्यांना सांगायचं जन्माला येणार, पण खरा जन्माला कोण येणार, जो आपल्या मुलाचं नाव वाढवणार तोच खरा जन्माला आला असं म्हणावं. नाही तर हा तर काय म्हणतो पसारा आहे दुनियाचा, कोणी या कोणी जा. आग्रह त्यांचा आहे की आपल्याकडनं असं कार्य व्हावं, ज्या वंशात आपण जन्माला आलो आहे त्याचं नाव वाढीस लागते आहे का, अजून त्याच्यात आपल्याकडनं काही भर पडते आहे का. एक नकाराचा एक सुंदर अभंग आहे, जन्मूने केले शिकाय बारे जन्मूने केले शिकाय वाढविले वय तोशिली काया खाऊनी दही दूध साय बारे जन्मूने केले शिकाय विषय भोगता मनना विटले व्यर्थ शिणविली माय बारे जन्मूने केले शिकाय. अगदी या श्लोकावर मला ते एकदम कीर्तनाची सवय असल्यामुळे ते पटकन आठवलं की हाच त्यांना मी काय केलं जन्म. वंशाची आपल्याला काय सांगितलंय, प्रगती आपल्याकडनं त्याच्यात भर पडावी. जन्माला याचं सार्थक केव्हा होईल, जेव्हा आपण ज्या कुळात जन्माला आलो आहे, ज्या कुळात लग्न होऊन जायचं आहे, म्हणजे ते बायकांसाठी. बरं, भरतृहरीने असं काही दिलं नाहीये, पण आपलं काम आहे की ज्या ठिकाणी आपण आहोत मग त्याच्यात आपला समाज असू शकतो, आपलं राष्ट्रही असू शकतं, की जिथे जन्माला आलो आहे त्याचं नाव आपल्याला उंच नेता आलं पाहिजे. तर अधोगतीला तर नाही जाण्याचं, पण उंच नेता आलं पाहिजे. नाहीतर मग काय, शंकराचार्य म्हणतातच पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम गुणमध्ये. स्पष्ट सांगितलंय की त्या आईला त्रास द्यायला जन्माला यायचंय का आपल्याला, नाही. आपल्याला काहीतरी कर्तृत्व दाखवायचं आहे. मग पाहुनिया मनुष्यपणा जो न जाणे आत्मज्ञान तो दाढीचा मेंढा जाण विषय चरणा विचारतो. मनुष्य देह परम पावन पाहुनी न जाणे आत्मज्ञान तो लांडा गर्धप जाण पुच्छे विन दुपाई. केवढं म्हटलंय आपल्याला, पुच्छे विन दुपाई, की मी कशासाठी जन्माला आलो आहे, माझं काय आहे काम. नुसतं रोजचं कोणतं वाढविले वय तोशिली काया खाऊनी दही दूध साय यासाठी मी जन्माला आलोय का नव्हे. तर झाली या मनुष्य देह प्राप्ती परमार्थ भोगू साधू भोगा अंती परी एवढी नव्हे येथ प्रचिती मृत्यू प्राप्ती अनिवार्य. केव्हा काय होणार आहे माहित नाहीये. परत मग त्या रहाड गाडग्यात आपल्याला जावं लागेल. पुनरपि जननम पुनरपि मरण. ह्यातनं जर सुटका जेव्हा व्हायची तेव्हा होईल, पण जन्म मिळाला आहे तर आपल्या वंशासाठी आपल्या वंशाने आपल्या अभिमानाने नाव घ्यावं, काहीतरी आपल्याकडनं सत्कर्म घडावं, ध्येय ठरलेले असावे, त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करावा. है ना. योजना करू आणि योजनांचरण, बरोबर आहे ना. प्लुटो म्हणतो ना, प्लॅन द वर्क अँड देन वर्क आउट द प्लॅन. काहीतरी तर ठरवावं लागेल ना, काहीतरी तुम्हाला ठरवावं लागेल. तर गेला आजचा दिवस, गेला करू करू करू, पण नव्हे मृत्यू प्राप्ती अनिवार्य, असं या श्लोकाचं आपण याबद्दल म्हणू शकतो. आता त्या पुढचा श्लोक सांगतात की पुष्पा परी दो परिचित साची. फुलांवर आहे विषय. वृत्ती संभावित
ते तयांची लोकांची या एक शिरी चढावे वनीची पूर्ण एक सुकोनी जावे. या ठिकाणी स्वाभिमानी लोक आणि पुष्प यामध्ये त्यांनी साम्यता आणली आहे. म्हणजे एक त्यांची तुलना नव्हे, पुष्पांसारखेच स्वाभिमानी लोक असतात आणि स्वाभिमानी लोकांसारखेच पुष्प असतात. यासाठी हा श्लोक आहे. काय सांगतात आहे याच्यात? यात सांगतात आहे की वनामध्ये कुसुम शब्द वापरला आहे श्लोकामध्ये, पुष्प नाही वापरलाय. कुसुम, कुसुम म्हणजे उगवतंय अजून. स्तबक म्हणजे गुच्छ. ते गुच्छ जंगलामध्ये असतात. काय इच्छा असते पुष्पांची? पुष्पांची इच्छा असते एक तर भगवंताच्या डोक्यावर असावं मी, नाही तर मला नाही तोडलं पुढे चालेल, मी जंगलामध्ये राहील, सुकून जाईल. सुकून जाईल म्हणजे बेकांत वास भोगेल, मला दुसरा मधला मार्गच नकोय. कोणी यावं, कोणाला भेट द्यावं, कोणाच्या गळ्यात घालावं नको, मला हे काहीच नको आहे. मला एक तर शिरोधार्य करा, नाही तर मी बंधनात सुटून जाईल. हाच गुण स्वाभिमानी माणसांमध्ये भरतोरी महाराज देतात. काय सांगतात ते आपल्याला? स्वाभिमानी माणसाचं असंच आहे, एक तर सगळ्यांमध्ये राहून मानाने राहायचं, नाही तर मग एकांतवास. मधला चाटुकागिरी किंवा काय म्हणतो आपण ते नको मला काहीच. कोणाला हाजी हाजी करणं, जिहाजी न करणं ते स्वाभिमानी माणूस करू शकत नाही. तो त्याचं ओळखतो की नाही असं आहे का, चला मला एकांतवास, मला नाही गरज, मला त्याची इतकं दुःख आहे, माझ्या ध्येयावर, माझ्या स्वतःच्या प्रत्येक गोष्टीवर माझा इतका विश्वास आहे की ते मला कोणाकडे नाही मिळालं तरी मी छान जगू शकतो. हा एकांतवास त्याला फार प्रिय आहे. आणि या ठिकाणी आपल्याला गजानन महाराजांच्या पोथीतला एक दृष्टांत आठवला मला की आपल्याला माहिती आहे खंडू पाटीलवर 8व्या अध्यायामध्ये आपण पाहतो काहीतरी बालन झालं, काहीतरी त्यांना जावं लागणार होतं कुठे, जेलमध्ये. महाराजांकडे आले आणि महाराजांच्या तर तलवार देत म्हणाले. खंडू पाटील म्हणजे शेगावची पांढरी म्हणजे एकदम प्रतिष्ठित व्यक्ती, त्यांच्यावर अशी वेळ आली, त्याच्या अब्रुदार माणूस आहे. महाराजांकडे आलेले म्हणतात अब्रुदारास अपमान वाटे मरणाहुनी मरण, त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा येथेच शिरा, ही देतो तलवार करा, आता वेळ करू नका, मला मारून टाका, पण मी शेगाव मध्ये असा नाही राहू शकणार की बापरे खंडू पाटील जेलमध्ये जाऊन आले. नाही, म्हणजे स्वाभिमानी माणसाला अपमान जो होतो किंवा त्याला मधला मार्ग तो कधीच स्वीकारत नाही. एक तर मानाने जगे, नाही तर एकांतवास. कोणावर चिडचिडचा प्रश्नच नाही या ठिकाणी की कोणावर चिडचिड करणार आहे, मला मानच देत नाही, इतके दिवस तर माझ्याकडनं मस्त मला खूप ठिकाणी बोलवायचे, अध्यक्ष म्हणून बोलवायचे, आणि आता जरा काही माझ्या काही अडचणी आल्या म्हणून दुसऱ्याचा प्रयत्न करायचा नाही. कुठल्या मंडळात घेतात आहे का, कुठल्या कार्यकारिणीत घेतात आहे का, नव्हे, हे त्याला मान्यच नाहीये, त्यांनी त्याचं ठरवून टाकलंय. अशा प्रकारे हा शिरोभागी नाही तर मग एकांतवास, त्याला मधली स्थिती त्याला माहीतच नाही. आणि इथे हा परत लागू होतो खायचं तो उपाशी नाही, तो उपाशी म्हणजे तो कसं माझ्या कष्टाचं, कोणाचं उधार नकोय मला, मी कोणाला मागणार नाहीये. त्यानंतर पुढचा श्लोक आहे. ही कथा ऐकायच्या आधी आपल्याला थोडस पौराणिक कथा ऐकावी लागेल की कशावर ही कथा घेतलेली आहे. आपल्याला माहित आहे की देव आणि दानवांचं युद्ध झालं कशासाठी, अमृतासाठी. दोघांचा तह झाला, एखादं ध्येय ठरवलं, ध्येयाच्यासाठी सर्वे केला, सर्वेनंतर एक प्रोजेक्ट समोर आलं. प्रोजेक्ट काय, समुद्र मंथन. दानव देवांचं सुरू झालं. ती सगळी कथा भागवतातली खूप सुंदर कथा येते. मग आधी शेपटीकडनं कोण गेले, दानव गेले घुसाळायला. वासुकी महाराज आहे मध्ये, मंदाचल पर्वत आहे. आपल्याला यवतमाळकर आपण खूप भाग्यवान आहोत की आपण खूप ऐकतो, खूप कान तृप्त होतात सगळ्यांच्याकडे, ते आपल्याकडे कार्यक्रम सतत, आणि एक विशेषता की येतात सगळे ऐकायला, ही आपली यवतमाळकरांची विशेषता आहे. तर करता 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 त्याच्यात अमृत निघाले. अमृत निघाल्याबरोबर भांडणं अजून वाढली, आम्हाला अमृत, आम्हाला अमृत, आम्हाला अमृत. आता देवांना वाटलं
असं कसं म्हणाल? वंदनी मावशींच्या रामायणाच्या पुस्तकात मावशींनी 2 शब्द इतके सुंदर लिहिले या प्रसंगाचे. मावशी लिहितात की एखादं ध्येय प्राप्त झालं, अमृत प्राप्त झालं, पण ते रक्षणाची जबाबदारी सज्जनांची असते, दुर्जनांची नव्हे. तुम्ही मदतीला घ्या दुर्जन लोकांना. समुद्र मंथनाच्या वेळेस इतकी ताकद देवांची पुरणार नव्हती म्हणून दुर्जनांना म्हणजे राक्षसांना मदतीला घेतलं, दितीपुत्रांना. पण जेव्हा ध्येय प्राप्त झालं त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. स्वातंत्र्य आपल्याला मिळालं पण ते रक्षण करण्याची जबाबदारी ही आपली आहे. हा सुंदर वाक्य मावशींच्या रामायणाच्या पुस्तकात आहे. त्यानंतर आता काय झालं, भगवंताने मोहिनीचा अवतार घेतला. मोहिनीचा अवतार घेतला भगवंताने आणि तिच्याकडे पाहिलं. तो घट जो होता अमृत कुंभ तो आता तो सध्या राक्षसांच्या हातात आहे तो बरोबर. आणि तिला पाहिलं, तिच्या रूपावर स्तब्ध झाले राक्षसच. परस्त्रीकडे पाहण्याचं आकर्षण म्हणजे राक्षस होते. आणि ती म्हणते, अरे कश्यपाचे पुत्र तुम्ही आंघोळ बिंघोळी केल्या नाही, जा आंघोळ करून या सगळ्याकडं. बाईने एका म्हटलं चल आंघोळ करायला गेले सगळे राक्षस. आणि तो घट महत्वपूर्ण ध्येय जे गाठलंय ते मोहिनीच्या हातात घेऊन दिलं. त्यांना हे कळलं नाही. त्या मोहामध्ये आंघोळ करून आले, सगळे आंघोळ करतात आहे. तितक्या वेळेस भगवंताने मोहिनीचा अवतार घेतला होता. सगळ्या देवतांना बसवलं आणि ते वाटायला सुरुवात केली. त्याच वेळेस तिथे स्वरभान नावाचा एका राक्षसाचं लक्ष गेलं. स्वरभान धावत आला आणि चंद्र आणि सूर्याच्या मध्ये जाऊन बसला. मध्ये जाऊन बसल्याबरोबर जसं तिने मोहिनी आपल्या विष्णुरूप मोहिनी सगळ्यांना अमृत वाटत होते, हातावर आल्याबरोबर चढलं. चंद्र सूर्य म्हणतात हा आमचा नाही, असं आम्ही करणार नाही. अन्न ग्रहण करने से पहले विचार मरने करना है, किस हेतु से इस शरीर का रक्षण पोषण करना है. हे परमेश्वर नित्य प्रार्थना अब है तुम्हारे चरणों में, लग जाए तन मन धन मेरा, मातृभूमि की रक्षा में. किंवा अहम वैश्वानरो भूत्वा किंवा वदनी कवल घेता म्हटल्याशिवाय जेवण आम्ही जेवत नाही. यांनी केलं म्हणजे हा आपल्याला नाही. पण ते चाटलेलं अमृत त्याचं काम करेलच नको. अग्नीवरून आपण डोळे बंद करून गेलो, अग्नी तर काम करेलच ना. पाय जाळायचं, डोळे बंद म्हणून अग्नी जाळायचं नाही का? असं नाही होत. ते चाटल्याबरोबर भगवंताने सुदर्शन चक्र फेकलं. 2 भाग झाले. पंचांगाची पुस्तकं ज्याच्याकडे असतील त्यांना लक्षात येईल, राहू केतू असतात है ना. जे शिर आहे फक्त ते आहे राहूचं आणि शरीर खालचा भाग आहे त्याला केतू म्हणतात. आता हा राहू अमृत दोन्ही जिवंत आहे, ग्रहांमध्ये त्यांना स्थान आहे. मग इथे भर्तृहरींना हे का घ्यावं असं वाटलं? काय कारण दिलंय त्यांनी खरं? जेव्हा हे आपण त्याचा अभ्यास केला तेव्हा वाटते काय भर्तृहरींची कळकळ आहे आपल्याबद्दलची. काय सांगायचंय त्यांना या श्लोकामधलं? आता आपण ग्रहणाचा विषय जेव्हा निघतो तेव्हा आपल्या डोक्यात लहानपणापासून राहू आणि केतू बसलेले आहेत. कशी अवस्था असते? पृथ्वी सूर्याभोवती आणि आपल्याला माहित आहे ना की काय असतं की हे 2 बिंदू आहेत. राहू आणि केतू 2 बिंदू आहेत. त्यांना जर म्हणजे हा राहू आणि केतू असं दाखवता नाही, ते 2 बिंदू आहेत. आणि पृथ्वीची भ्रमण कक्षा आणि चंद्राची भ्रमण कक्षा ज्या ठिकाणी एकमेकांना छेदते त्या ठिकाणी हे 2 आहेत. ते तर तपूनच बसले. कोणासाठी? का त्यांना राग आला आहे? राहूला राग म्हणजे राहूचाच उल्लेख केला आहे, केतूचा उल्लेख केला नाही. का राग आला आहे? राग याच्यासाठी आलाय की या दोघांमुळे आमचं धड वेगळं झालं. फक्त हा भाग उरलाय त्याच्यामुळे यांना जोपर्यंत हे काही विश्व आहे तोपर्यंत त्यांना सुखाने जगू द्यायचं नाही. म्हणून मग चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण आपण पाहिलंय का आतापर्यंत? बृहस्पतीला कधी ग्रहण लागलंय? मंगळाला लागलंय कधी? बुधाला लागलंय? ते तो याच्यापेक्षा प्रचंड आहे. बृहस्पतीत आपण जेव्हा मुलांना भूगोल शिकवतो सगळ्यात मोठा ग्रह कोणता म्हणतो आपण? गुरुग्रह. गुरुच त्याला नाव आहे, गुरुग्रह सगळ्यात मोठा. पण अशा वेळेस ते म्हणतात की हा ह्या दोघांचाच मागे लागला. का बरं? कारण ते कसे आहे? याच्यात शब्द दिलाय भास्वरौ.
भा म्हणजे प्रकाश, तेजस्वी आहे. आणि एक सुंदर शब्द भरतोड्याने दिलाय, शीर्षावशेषीकृता. शीर्षावशेषीकृता म्हणजे ज्याचं केवळ शीर्ष उरलं आहे, म्हणजे मस्तक उरलं आहे, अवयवाचं नाव नाही, म्हणजे ज्याचं केवळ डोकं शिल्लक आहे, अवयव नाही, त्यांनी कोणाच्या मागे लागावं? त्यांनी प्रकाशमान अशा सूर्य आणि चंद्राचा ध्यास घ्यावा. काय मोठी शिकवण दिली आहे यामध्ये भरतवाजांनी, की क्षुल्लक गोष्टींच्या मागे नका लावू. डोकं शाबूत आहे ना, राहुलचं डोकं शाबूत आहे ना, क्षुल्लक गोष्टींच्या मागे नका लागू. तुम्ही कोणाच्या मागे लागा? तुम्ही लागा सूर्यचंद्र, तेजस्वी आहे, भास्वरो आहे, त्यांच्या मागे लागायला हवं. आता तुम्ही ठरवा, जर आपलं डोकं शिल्लक आहे तर मग काय क्षुल्लक गोष्टींच्या मागे लागायचं? हो की नाही? आपला संकल्प काय असला पाहिजे रोजचा, की नाही मला क्षुल्लक गोष्टींच्या मागे नाही लागायचं. या ठिकाणी थोडस हे उदाहरण सकारात्मक आलंय, राक्षसाचं जरी आहे तरी थोडं सकारात्मक पद्धतीने हे उदाहरण घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला वारंवार अनेक श्लोकांच्या द्वारे ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात आहे, की बाबांनो असं असं आहे, तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या, पण असं असं आहे. तुम्ही जर विवेकी स्वतःला म्हणून घेत आहे तर तुम्हाला हे सोपं जाईल. बाकीच्यांना कठीण आहे. मी बाकीच्यांसाठी सांगत नाही, त्यांची उदाहरणं देतोय, वाघ असा करतो, हत्ती असा करतो, पण तुम्ही जर विवेकी आहात तर तुम्हाला हे सगळं ग्रहण करायला सोपं जाईल, कारण हा विवेक तुम्हाला भगवंताने दिलाय. यानंतरचा एक दृष्टांत फार सुंदर आहे, त्याच्यात थोडीशी पौराणिक कथा आलेली आहे. काय याच्यात कथा आहे, की जर भक्तोरींना आपली काळजी वाटते, हो आपली सगळ्यांची काळजी वाटते. मला जर वाटलं की माझ्यासारखी मी आहे म्हणून चाललंय, माझा याचं घरी पण म्हणूनच देतो ना, मी आहे म्हणून चाललंय, होतच नाही ते. तर समजा एका बंद घरामध्ये असतं, पण आज समाजात वावरताना मला वाटते माझ्यासारखी शहाणी मी आहे म्हणून होत आहे, माझ्यामुळे होत आहे. मग मी नव्हते तर जमलं नाही काम तुमचं, मी आहे म्हणून जमलं. हा अहंकार जर तुम्हाला होत गेला तर आजूबाजूला पहा, मग तुम्हाला तुमच्याहून श्रेष्ठ लोक दिसतील, मग तुमचे हवा काय पुण्यातली हवा फुस्स होईल. त्यासाठी अवलोकन करा, स्वतःला श्रेष्ठ मानू नका इतकं की तुम्हाला त्याचा अहंकार होऊन जावा. भर्तृहरींच्या याच्यात आपल्या लक्षात येते, स्वाभिमान आणि अहंकार फार जवळजवळचे शब्द आहेत. अहंकारापासून आपल्याला वाचवायचं आहे त्यांना, म्हणून हा दृष्टांत दिलाय. काय दृष्टांत देतात? अहंकारावर कितीतरी लोकांच्या संतांनी काय काय दिलंय. जसं माऊली म्हणते, जय अहंकार सांडिला तोची सुखिया झाला. तसा मी अहंकार सोडला, मी सुखिया झालो. आणि अहंकाराचा वारा न लागो राजसा. आपल्याला समर्थ म्हणतात, मना सज्जना नको रे अभिमान. म्हणजे अभिमान म्हणजे अहंकार सांगितला आहे. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. माझा अहंकार गेला, मी देवच झालो अशी त्यांना जाणीव झाली. आणि सांगितलंय दृष्टांत, की फळ लागले की झाड कसं झोपतं. अजून फळ लागल्यावर तर त्याने ताठर व्हायला हवं अजून, पण ते झोपतं. म्हणजे हे निसर्गाने आपल्याला दिलं. आता भर्तृहरी काय म्हणतात आपल्याला या श्लोकामध्ये? भर्तृहरी सांगतात की कल्पना करा की या निसर्गामध्ये एकाहून एक वरचढ कोण आहेत. ही जी पृथ्वी आहे ती कोणाच्या डोक्यावर आहे म्हणतात? शेषाच्या. मग शेष म्हणजे सापच का नव्हे, भागाकार केल्यानंतर जे शिल्लक राहते ते शेष. मग पृथ्वी तेज आणि जलाचा जेव्हा पूर्ण संपून गेल्यावर त्याचा नाश झाल्यानंतर पुढचं काय? वायू आणि आकाश. या वायू आणि आकाशामध्ये ही पृथ्वी अनंत आकाशामध्ये फिरते. कल्पना करा, त्याच्या खाली शेष बीष अशी कल्पना केली तर नव्हे, प्रतीक आहे ते. रावणाला 10 तोंड होते का? म्हणजे नाथ मला विचारेल, माझी तो छत्री, पाऊस आला तर तो छत्री कोणत्या तोंडावर पकडेल किंवा तो कोणत्या कुशीवर झोपेल? हे प्रतीक आहेत सगळे. आपल्याकडे प्रतिकात्मक म्हणजे जे आपले सगळे कवी होते त्यांनी ही कथन शैली, त्यांची सगळी पुराणिक कथन शैली ही प्रतिकात्मक आहे. मग ह्या अवकाशामध्ये ही पृथ्वी
आपल्याला आपल्याला आपलं हे जग म्हणजे काय, आपलं पृथ्वीच वाटते ना, आपल्यावरती पृथ्वीमध्येच जग आहे नव्हे, त्याच्यावरती 7 खाली 7, 7 स्वर्गावरती 7 पातळ खाली अजून, म्हणजे 14 भवनांची ही इमारत आहे. ही कुठे फिरते? आकाशात फिरते आहे. शेषामध्ये म्हणजे शिल्लक, शिल्लक काय आहे? भूमी नाहीये, जल नाहीये आणि तेज पण नाहीये. ती कशाच्या भरोशावर फिरते? ती केवळ वायू आणि आकाशाच्या मध्ये फिरते. म्हणजे काय ताकदवान आहे आकाश आणि वायू, है ना. खाली शेष आहे म्हणजे अवकाश आहे. आता पृथ्वी फिरायला काहीतरी लागेल ना हो, ती रोटेशन अशी फिरते, गोल फिरते ती, मग तिला सपाट्याच्यावर गोल फिरू नाही शकत. म्हणून कूर्माची पाठ सांगितली आहे, सांगितलंय कमठपती, कमठपतीवरती आहे अशी. डोळ्यासमोर चित्र आणलं तर ती कल्पना तशी नाहीच आहे, पण कवींना आपल्याला समजवण्यासाठी अशा कवी शब्दांचा वापर करावा लागतो. ती पृथ्वी एवढी 14 भुवनांची पृथ्वी शेषामध्ये आहे. तो सगळा भार कोणावर आहे? समुद्रात असणाऱ्या त्या कासवावर, आणि त्या कासवाचा सगळा भार कोणावर आहे? समुद्रावर. म्हणजे वामन पंडितांचा याच्यावर श्लोक आहे तोही खूप छान आहे की वाही महिते स्वश्री फणीश तयाच पाठीवरी कूर्म वाहतो, समुद्र घे त्याची मांडीयेवरी, थोरांची ही थोरवी जाणावी त्याच परी. जर आपल्याला वाटलं मी म्हणजे सगळं, मी म्हणजे श्रेष्ठ, तर ही सगळी रचना जर पृथ्वीची पाहिली, आकाशाची पाहिली किंवा अनंत आकाशाची पाहिली, तर आपण इतकं तुच्छ, आपल्या कर्तृत्व इतकं तुच्छ आहे की मोठेच नाही लागत आपण. तरी पण कधी कधी अभिमान होऊन जातो. मग तो अभिमान आलाय का? तुमच्यामध्ये विवेक आहे का? हे सगळं वाचा, म्हणजे तुमचा अभिमान नक्कीच जाईल. हा विश्वास भगवतींना आहे. त्यानंतर परत दृष्टांत दिला आहे. कसा काय? हा सिद्धांत इथे काय म्हणलाय की स्वाभिमानी मनुष्य जर आपल्या स्वैर्यांवर, आपल्या जवळच्या लोकांवर, आपल्या लोकांवर संकट आलं तर पळून जात नाही. हे असावं, हे स्वाभिमानी पुरुषाचं लक्षण आहे. मग असं ज्याने केलं की तो पळून गेला, त्याचा दृष्टांत हवा नाही एखादा. असावं असावं असं ठीक आहे, पण नसावंच उदाहरण. हे नसावं की असं नसावं. कसं नसावं? की आपल्या नातेवाईकांवर, आपल्या जवळच्या लोकांवर संकट आले, आपला जीव वाचवायला, आपली प्रतिष्ठा वाढवायला तिथून पोवारा करणं म्हणजे पळून जाणे. असं स्वाभिमानी माणसाने, मान शौर्य पद्धत ज्याचं मूळ आहे स्वाभिमान, त्या माणसाने असं करू नको. मग कोणी केलं हे? कोणी केलं तर पूर्वी जे हे पहाड आहेत ते काय होते? उडत होते. कल्पना करा, खूप जुन्या गोष्टी, सतयुगाच्या आधीच्या, सतयुगातल्या समजा, पण उडायचे पंख होते त्यांना. मग पंख झाले, खूप उडले म्हणजे थकले. यवतमाळवर एक पहाड आला, थकला, खाली बसला. किती लोक चिरडले जातील, किती घर जमीनदोस्त होती. तो एक झाला. तिकडनं एक पहाड उडत आला, इकडनं एक पहाड आला, झाली टक्कर. झालं परत नुकसान पृथ्वीचं नुकसान झाल्याबरोबर यज्ञ कर्म सगळे बंद. यज्ञ कर्म बंद म्हणजे इंद्राला जे भोजन अग्नीच्या मुखातून मिळते ते पण बंद. आपल्याला माहित आहे भागवताचा विषय मी घड्याळीकडे पाहून मी लिहून आणलं होतं, पण घड्याळीकडे पाहून मी तो दृष्टांत नाही देते की इंद्राला हे अग्नीच्या मुखातलं जेवण मिळत असते. 2दा झाला इंद्राकडनं ब्रह्महत्या. त्याच्यासाठी मानस सरोवरला जेव्हा तो पळाला ब्रह्महत्येच्या भीतीपायी 1000 वर्ष इंद्र कमळाच्या देवठात राहिल्याचा उल्लेख आहे. नहुष राजा त्यावेळेस इंद्र झाला होता. 1000 वर्ष, मला संख्या आठवत नाही, चुकू शकते माझी संख्या, हजारो वर्ष बिना आहुती घेता, कारण पाण्यात राहिला तिथे अग्नी कशी येणार हो, असं हे प्रतिकात्मक सांगितलं जातं आपल्याला. आणि आता काय झालं मग? त्यामध्ये हिमालयाचे पण पंख छाटले गेले. त्याच्यामुळे हिमालय स्थिर झाला, उडू नाही शकत आहे, जाऊ शकत नाहीये. पण त्याचा मुलगा कोण? मैनाक.
मैनाकाने काय केलं? अरे बापरे, इंद्राने काय केलं? आता इंद्राला आहुती मिळत नाहीये म्हणून त्यांनी वज्राने सगळ्या पहाडांचे पंख छाटून टाकले. उडताच येत नाही, उडता येत नाही. म्हणजे यज्ञ होणार, यज्ञ होणार म्हणजे इंद्राला आहुती मिळणार. आता काय झालं? मैनाकाने हे पाहिलं, मैनाकाने पाहिलं आपल्या वडिलांचे पंख छेदल्या गेले आहे. वडिलांकडे जाऊन त्यांचं सांत्वन करायचं किंवा काही होऊन जाईल, माझेही पंख तुटले तरी हरकत नाही. पण नव्हे, तिने तसं नाही केलं. कुठे गेला? समुद्रात जाऊन लपला. केव्हा आपल्याला आठवण येते मैना पर्वताची? ज्या वेळेस हनुमंत निघाले सीतामाईच्या शुद्धीसाठी, शोधण्यासाठी, तेव्हा मैनाक वरती आला. पंखायला येऊ शकतो, वरती आला आणि म्हणतात एक क्षण विश्राम कर. म्हणतात तर प्रभू काज बिना मोहे कहा विश्राम. एक पाय ठेवला, त्या पायांच्या स्पर्शाने तो दडपला गेला आतमध्ये. म्हणजे अजूनही मैनाक पर्वतात आहे, समुद्रात आहे असं सांगितलंय. असं सांगतात भर्तृहरीने. सांगायचंय आपल्याला की जर तुमच्यावर असं वेळ आली कधी की तुमचे स्वकीय, तुमचे आप्त संकटात आहे, त्यांचा जीव धोक्यात आहे, तर तिथून पळून जाऊ नका. जर तुम्ही पळून जात असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा. किती एका श्लोकात किती त्यांनी सांगून दिले आपल्याला. आणि प्रत्येक वेळ असं म्हणावंच वाटते की त्यांचा आग्रह नाही, त्यांनी दिलाय भरभरून आपल्याला. आपल्याला आपल्या पदरात, आपल्या ओंजळीत किती घेता येतंय हे आपण आपलं पाहिजे. त्यानंतर पुढचा श्लोक आहे की स्वाभिमानी माणसाला जर परांनी अपमान केला, दुसऱ्यांनी अपमान केला तर तो सहन होत नाही आणि करायलाच नको. मग त्याचं उदाहरण दिलंय. एक सूर्यमणी आहे, सूर्यमणी. त्या सूर्यमण्याचं असं वैशिष्ट्य सांगितलं आहे की तो सूर्यमणी जेव्हा त्याच्यावर सूर्य पडतो तो चमकायला लागतो. आता इथे भरतृहरीने त्याचं कसं वर्णन केलंय की त्या सूर्यमण्यावर सूर्याचे पाय येतात. अनेक कवींनी सूर्याच्या किरणांना हाताचे उदाहरण दिलंय, पण या ठिकाणी भर्तृहरींनी सूर्य किरणांना पायाचं उदाहरण दिलंय. म्हणजे सूर्याचे पाय त्या सूर्यमण्याला लागले. किती अपमान होतो. आपण घरात एखाद्याकडे चुकून कोणाला पाहायला लागला, आपल्यापेक्षा जरी लहान आहे, पटकन आपण सांगावंच नाही लागलं. ह्या सूर्यमण्याला अपमान वाटला की अरे तू अशी सूर्य, पण तुम्हाला पाय नाही लावू शकत. म्हणून तो प्रज्वलित झाला. म्हणजे तो त्याला राग आला, रागाने तो लाल बुंद झाला. असंच स्वाभिमानी माणसं जर पराने अपमान केला, परक्याने अपमान केला तर ते क्रोधित होतात. त्यांना ते आवडत नाही. कारण त्यांचा प्रकृती धर्म तो आहे की त्यांना विनाकारण तुम्ही अपमान कराल ते सहन करून घेणार नाही. स्वाभिमानी माणसाचं ते सूर्यकांत मण्याचं इथे उदाहरण दिलंय. नाहीतर यासाठी भर्तृहरीने हा श्लोक म्हटलाय की तो अचेतन मणी आहे, त्याला जर राग येऊ शकतो तर आपल्याला मध्ये तर चैतन्य आहे. मग जर परक्या माणसाने आपल्याला अपमान केला तर काम म्हणून सहन करायचं. कोणी म्हटलं एक थोबाडी तिकडच्या मारली, दुसऱ्याला समोर करा मारला, नव्हे, अजिबात नाही करायचा, अजिबात नाही. अपमान आहे तो, एक तर मारण्याचाच अधिकार नाही, दुसरा का तर मी करणारच नाही समोर, का करायचं. पण असं वाटतंय आपल्या लोकांनी पर शब्द वापरलाय. हा पर शब्द वापरलाय म्हणून असं वाटतंय पर ठीक आहे, पण आपल्या लोकांनी जर आपल्या उत्कर्षासाठी, आपल्या समृद्धीसाठी, आपल्या फायद्यासाठी जर आपल्याला एखादा शब्द बोलला तर त्याचं वाईट वाटून त्याला अपमान समजू नये, तो आपल्यासाठी बोध समजावा. असं पर शब्द वापरलाय म्हणून असं आपल्याला आपण म्हणू शकतो. आणि आता शेवटचा श्लोक आजचा की सिंह शिशुरूपे निपतती. निपतती म्हणजे झेप घेतो, शिशु आहे तो, म्हणजे छावाय बच्चा आहे ना, तो झेप घेतो. कोणाकडे? तो त्याच हत्तीकडे. उंचपुरा जो हत्ती आहे, अगदी यौवनात आलेला आहे, अडतांड आहे, मस्तीखोर हत्ती आहे, शिशु आहे, हा छावा आहे. पण याला काय वाटते?
की मी त्याला झेपली आणि त्याचे गंडस्थळ फोडीन आणि ते मास्क किती छोटा आहे तो. एखाद वेळेला कोल्ह्याला घाबरूनही जाऊ शकतो, हत्ती त्याला सोडले ते फिरवू शकतो, पण जो स्वभाव आहे तो त्याचा तिथे त्याला म्हणतो. हरी म्हणतात की शिशु आहे, मग वयाचा काही संबंध आहे का? पराक्रमाला वयाचा काही संबंध आहे? वय हे पराक्रमाचं कारण नाही, ध्येयाचं नाही, कर्तृत्वाचं नाही, बुद्धीचं नाही, विवेकाचं नाही आणि श्रेष्ठत्वाचं वय हे कारण असूच नाही शकत. वय कसं मोजायचं? आता मला 61 लागलं है ना, त्याच्यात माझं काय कर्तृत्व आहे? पृथ्वी स्वतः भोवती फिरते, एक दिवस होतोय की सूर्यावरती एका वर्षात फिरते, माझं वय वाढतंय, त्याच्यात माझं काय कर्तृत्व? मग वय मोजायचं कसं? हो की नाही? की मी मोठी होते आहे आणि आपल्याला माहित आहे माणसाचं मोठेपण कसं आहे, आपल्याला मोजता आलं पाहिजे. पण ते मोजायचं कसं, तर आपल्याला त्याच्या पद्धती सांगितल्या आहेत. या श्लोकात नाहीये, पण या श्लोकाचं निरूपण करताना आपण म्हणू शकतो की माणूस पण कसं विकसित करता येतं याच्यासाठी काही निकष दिलेले आहेत. कसे निकष दिले आहे की केवळ वयाच्या वाढण्यासोबत बाकीच्या गोष्टी वाढतात नाही का, मग आपण मोठं किंवा आपण शहाणं की मूर्ख हे ठरवायचं निकष दिले आहे. निकष कसे दिले आहेत की साहित्य, संगीत आणि कला याच्यामध्ये तुमची किती आवड आहे? कला म्हणजे त्याच्या शारीरिक काय म्हणतो आपण सहभाग असतो, संगीतमध्ये मनाचा आनंद असतो, साहित्यामध्ये बुद्धीचा आनंद असतो. हो की नाही? याच्यात आपण किती प्रगत आहोत, आजपेक्षा उद्या मी किती प्रगत आहे, किंवा हे विषय मला किती, याच्यात मला किती प्रगती आहे. हा, मग हे आखण्यासाठी आपल्याला काय सांगितलंय? काव्यशास्त्र आणि विनोद. काव्यशास्त्र आणि विनोद की तुमचा वेळ कशात जातो आहे, आणि त्याच श्लोकाला अनुसरून त्याने दिलंय की तुमचा काव्यशास्त्र विनोद मध्ये वेळ जातोय की व्यसन, निद्रा आणि कलहामध्ये वेळ जातोय. जर तुमचा काव्यशास्त्र विनोद मध्ये वेळ जात असेल तर तुम्ही मोठे शहाणे, आणि तुमचा जर निद्रा, कलह आणि व्यसनात वेळ जात असेल तर तुम्ही दुसरे. जे आपण म्हणत नाही की आपण कोणाला कशाला म्हणायचं, तुम्ही तसे है ना. पण या 3 मध्ये जर आपला वेळ जात असेल तर आपण शहाणे. वय वाढलं म्हणजे शहाणपण पण आलेलं आहे आपल्याला थोडं तरी है ना. निद्रा सांगितलंय की नाहीतर मग बालच राहू ना. लहान मुलाचा जास्तीत जास्त वेळ कशात जातो? झोपणे. मग त्याला बाल म्हणतो ना. 24 तासातलं मूल किती 18-19 तास झोपतं, कधी कधी 20-20 तास पण झोपतं, त्याला आवश्यक असते, पण तो बाल आहे ना. लहान लहान मुलं छोट्या छोट्या एकच गोष्ट असते, छोटासा चेंडूच असतो, तर बाहुलीच असते, त्याच्यासाठी भांडतात है ना, कलह करतात, ते दिसेल ती वस्तू तोंडात घालतात. हो की नाही? मग ह्याच जर गोष्टी आजही आपण करत असो आपण मोठे झालो का? किती प्रश्न आहे मोठा की खरंच झालो का? निद्रा घेतो आहे, आजही कलहच करतो आहे, कष्टाने पैसा मिळवून त्याचा व्यसनाधीनतेकडे चाललो आहे, तर मग आपण मोठे झालो का? आपल्याला प्रश्न विचारायचा. इथे सिंह शिशु आहे तो म्हणजे इथे हा त्याचा गुण त्याने घेतला आहे आणि तो कशाची इच्छा करतोय? तो त्या वाघाला मारण्याची इच्छा करतोय. म्हणजे वयावर काहीही अवलंबन नाही. तुमचं कर्तृत्व, तुमचं ध्येय हे सगळं, तुमची श्रेष्ठता तुमच्या त्या प्रकृतीच्या धर्मावर अवलंबून असते. तसं असतं वयावर. तर मग माऊलीने 21व्या वर्षी ज्ञानेश्वरी असे लिहिली, ध्रुवाने 5व्या वर्षी ध्रुवस्या चरणम व्याधस्या चरणम ध्रुवश्च वयो. काय वय होतं ध्रुवाचं? वेदन भगवंताची प्राप्ती करून घेतली. आपले सगळे देशभक्त जेव्हा वंदे मातरम गीत इंग्रजांनी त्याला नकार दिला की वंदे मातरम म्हणायचे नाही, एक 12 वर्षाचा बाबू जाणून गेलो नावाचा मुलगा काय त्याची हाय केली आहे. वंदे मातरम काय वय होतं त्यांचं? एक अंगोलू बोलून शेजारच्या मुलाचं काय वय होतं? म्हणजे जर पराक्रमाला, बुद्धीला, अध्ययनाला, कर्तृत्वाला जर वय आहे तर मग इथे कुठे वय आहे? त्या प्रकारे तुमचं ध्येय जर ठरलं असेल, तुमचं सगळं स्वतःची जो धर्म आहे त्यानुसार जर तुम्ही वागत असाल तर वयाला अजिबात
एक कारण नाहीये, कोणत्याच गोष्टीसाठी कारण नाही आहे असं आपल्याला या मानवीय पद्धतीमध्ये आपल्याला सांगतात. खूप अभ्यास केला मी आणि संस्कृत विषय नसल्यामुळे मी परत एकदा सांगितलं म्हणजेच आपण मानेन की त्यांच्या त्या ग्रेसमुळे खात खातात आणि उदाहरणार्थ त्यांचेच घेतले असते कारण वाचन नाही या गोष्टीवर आपण सगळ्यांनी माझं शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अतिशय ओजस्वी व गोड वाणीने जान्हवी मावशींनी मानशौर्य विषय आपल्याला समजावून सांगितला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. आपण कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. कृपया सर्वांनी प्रसाद घेऊन जावे. हा कार्यक्रम लाईव्ह पण चालू आहे. हा कार्यक्रम यूट्यूबवर लाईव्ह सुरू असल्यामुळे त्याचा पण आपण बघू शकता. श्रीनिवास गोविंदा श्री वेंकटेश गोविंदा भक्तवत्सल गोविंदा भागवत प्रिय गोविंदा